ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी बॉटल्स फॉर चेंज या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्यासाठी मदत होणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचं महापौरांनी नमूद केलं। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र वळा सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट आणि वेफर्सचे कव्हर्स, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी आदी विविध प्रकारचा प्लास्टिकचा कचरा वेगळा गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास ठाणे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल असा विश्वासही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी व्यक्त केलाय। तर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो, महापालिकेची जबाबदारी केवळ कचरा संकलन आणि प्रक्रिया करण्यापुरती मर्यादित नसून कचरा निर्माण होणारच नाही किंवा तो कमीत कमी निर्माण होईल यासाठी समाजात जागृती होणं आवश्यक असल्याचं सांगितलं। प्रत्येक सहभागी शाळेला विशेष पासबुक देण्यात आलं असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक कचऱ्याची नोंद केली जाणार आहे। प्रत्येक शाळेत मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्लास्टिक संकलनाची डिजिटल नोंद होईल। कोणत्या शाळेतून किती प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं याचं अचूक मॉनिटरिंग करता येणार आहे। या उपक्रमात सातत्यानं सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियतकालिक मूल्यमापन करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। केवळ पर्यावरणाविषयी शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धन करावं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती यांनी प्रास्ताविकपर भाषणात स्पष्ट केलं। मॅडम, आज अतिशय अभिनव असा उपक्रम ठाणे महानगरपालिका राबवत आहे, आपण उपस्थित आहात, काय सांगा? सर्वांना माझा नमस्कार। खरं तर ठाणे महानगरपालिका आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर सुरू झालेला बॉटल्स फॉर चेंज हा उपक्रम खरं तर ठाणे महानगरपालिकेने राबवण्यात आला आहे। याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा इन्व्हॉल्व आहेत। उपक्रम या पद्धतीचा आहे की ज्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर आपण सर्वजण जास्त प्रमाणात करत आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात असलेले प्लास्टिक दर आठवड्याला शाळांमध्ये आपल्या टीचर्सकडे जमा करावं आणि त्या प्रत्येक एक मला वाटतं प्लास्टिकला म्हणजे वर्गीकरण आहे प्रत्येक प्लास्टिकमध्ये, आणि ज्या पद्धतीचं प्लास्टिक असेल तर त्याला 1 पासून 5 पर्यंत असे गुण आहेत, आणि जो विद्यार्थी सर्वात जास्त गुण मिळवेल आणि जो वर्ग सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला एक विशिष्ट प्रकारचं बक्षीस ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। विद्यार्थी हे उद्याचे खरं तर नागरिक आहेतच, पण त्याचप्रमाणे स्वच्छता आणि शाश्वत ही नेहमीच आपण जपली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2023 मध्ये मुख्यमंत्री असताना स्वच्छता अभियान हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर राबवला होता, आणि तो ठाणे शहरामध्येही त्याच जोमाने मला वाटतं चालू आहे। आणि त्याच धर्तीवर हा छोटासा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये आपण राबवत आहोत, आणि एक विद्यार्थ्याला मला वाटतं आजचा विद्यार्थी उद्याचा एक भक्कम नागरिक आणि स्वच्छ शहर कसं ठेवू शकेल याची ही सुरुवात मला वाटतं ठाणे महानगरपालिकेतून आपण चालू केली आहे। एक शाळांप्रमाणे सार्वजनिक स्थानकांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक स्थानकांवरती देखील उपक्रमाला राबवला जाईल। आज हा उपक्रम मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधून आपण सुरू केला आहे, पण शिक्षण अधिकारी आणि संचिती मॅडम यांच्याबरोबर आपण याबद्दल चर्चा केली। लवकर ठाणे शहरातील प्रत्येक शाळांमध्येच नाही तर प्रत्येक सोसायट्यांपर्यंत पण हा कार्यक्रम आपण पोहोचवण्याचा प्रयत्नात राहू।